आणि फक्त शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेनेने केला म्हणून आज या सगळ्या गोष्टी होत आहेत. आज या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण आज जे काय चाललेलं आहे ते हिंदुत्व त्यांच्यासाठी असेल, पण माझ्यासाठी ते हिंदुत्व नाहीये. लोकांचा कोणताही विचार न करता केवळ सरकार, राज्यकारभार, राज्य करा, का पाहिजे मला सत्ता, का पाहिजे मला सरकार, मला राज्य पाहिजे, जरूर करा, राज्य पाहिजे. पण राज्याबरोबर ती राज्य मिळाल्यानंतर कारभार जर जमणार नसेल तर राज्य करायला तुम्ही नालायक आहात. आज सुद्धा जे आपण बघतो आहोत की अनेक राज्यांमध्ये अग्निपथ या सरकारच्या योजनेच्या विरुद्ध अनेक तरुण रस्त्यावरती उतरलेले आहेत. का पेटली त्यांची माती, का भडकली त्यांची माती, कोणी भडकवली त्यांची माती? म्हणून मी इथल्या आपल्या सभेमध्ये जे बोललो होतो की हृदयात राम आणि हाताला काम, आज तेच चित्र देशामध्ये दिसतंय. तेच चित्र दिसतंय की हृदयात राम आहेच. तो प्रत्येकाला काय आपल्या हनुमानासारखा दाखवता येणं शक्य नाही की बघ माझ्या हृदयामध्ये राम लक्ष्मण सीता आहे. काय त्याची आवश्यकता नाही आणि आपण तसं करूही शकत नाहीये. पण हातामध्ये काम नसेल तर नुसतं रामराम म्हणून काही उपयोग होणार नाहीये. तुम्ही एका बाजूला मंदिराची उद्घाटन करतायत, काल परवाकडे आपल्याकडे देहूला येऊन गेले वारकरी, आपलेच आहेत, तो वारकरी संप्रदाय आपलाच आहे. त्यांना नव्याने काही हिंदुत्व सांगण्याची गरज नाहीये. त्यांच्यासाठी सोयी सुविधा आपलं सरकार सुद्धा करते. शेकडो कोटी रुपये आपणही त्यांच्यासाठी देतोय. पण हे करून जर नुसतं एकतर्फी जाणार असेल, सुरुवातीला झालं, नोटाबंदी झाली, एक तेव्हा नवीन नवीन सगळं होतं, लोकांमध्ये थोडंसं भय पण होतं, तेव्हा हुकाचूक कोणी केले नाही. नोटाबंदीचा जो काही एक निर्णय होता तो पचून गेला. मग त्याच्यानंतर शेतकरी विषय आला. शेतकरी कायदे जेव्हा आले त्यावेळेला मात्र शेतकऱ्यांनी पहिले धाडस दाखवलं आणि शेतकरी पहिल्यांदा रस्त्यावरती आला. नाही म्हणजे नाही, आम्ही आमचं ऐकल्याशिवाय आम्ही घरी जाणारच नाही, मेलो तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये अनेक जण गेले सुद्धा, वारले सुद्धा, पण शेतकरी जो हटून बसला तो मागे जायला तयार नव्हता. मग नाईलाजाने सरकारला एक पाऊल मागे जावं लागलं. आज हे परत नवीन काहीतरी टुमणं काढले. एक तर वचनं अशी द्यायला पाहिजेत की ती आपण पूर्ण करू शकू. शिवसेनेने आजपर्यंत का शिवसेना टिकून राहिली आणि का शिवसेना अजूनही त्याच दमाने पुढे चालले? कारण शिवसेनेने एक सुद्धा गोष्ट अशी आजपर्यंत केली नाही की जी बोलली आणि केली नाही. जे जे वचन दिलं ते शिवसेनेने पाळलं. पण आम्ही एवढे 2 कोटी किती कोटी दरवर्षी नोकऱ्या देऊ, 5 वर्षात एवढे देऊ, दिलं काय? काहीच नाहीये. मग अचानक काहीतरी एखादी योजना आणायची आणि त्यांना नाव मोठं द्यायचं, अग्निपथ, अग्निवीर. आपल्याला काय वाटतं की अरे अग्निवीर आहे, पण अग्निवीर म्हणजे काय? तर केंद्रीय मंत्र्यांनी आता मला वाटतं एक सांगितलं की ह्या अग्निवीरांना काय शिकवणार? सुतारकाम शिकवणार, ड्रायव्हर गाडी चालवायला शिकवणार, म्हणजे रंदा मारायला शिकवणार, गाडी चालवायला शिकवणार, पण नाव अग्निवीर. काय, कशासाठी करताय? कोणती नावं कोणाला जोडताय? कशासाठी जोडताय? बरं 3-4 वर्षानंतर यांच्या नोकरीचा नाही पत्ता. म्हणजे ऐन जे उमेदीचं वय असतं, शिक्षणाचं वय असतं 17 ते 21. म्हणजे मी शिवाजीराव भोसलेंच्या एका भाषणामध्ये ऐकलं, माझ्या फोनमध्ये बरीच भाषणं आहेत शिवाजीराव भोसलेंची आहेत, स्वतः बाळासाहेबांची 600-700 भाषणं आहेत फोनमध्ये, कधीतरी ऐकत असतो. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आयुष्यामध्ये पहिला तोरणा कितव्या वर्षी जिंकल्या? 16-17 वर्ष. ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी कितव्या वर्षी लिहिली? 16व्या वर्षी लिहिली. आपल्याकडे मात्र हे जे वय असतं ते शिक्षणाच्या ओझ्याखाली दबून गेलेलं असतं. पाठीवरती पुस्तकाचं ओझं. मग त्या ओझ्यानेच त्याच्या वयामध्ये ज्या वयात तो ताट पाठ करण्याने उभा राहायला पाहिजे त्याच वयात त्याचा पाठ करणं वाकून टाकण्याचं काम आपलं शिक्षण करतो. आणि मग जेव्हा तो 21-22व्या वर्षी बाहेर पडतो त्यातून, तेव्हा पहिलं ओझं उतरलेलं असतं आणि नोकरी कुठे मिळणार, काय कसं मिळणार, एक आयुष्याचं ओझं डोक्यावरती आलेलं असतं. कसं आपला देश उभा राहणार? आता तेच वय असं आहे की ऐन उमेदीचं वय, तुम्ही त्याला एक काहीतरी स्वप्न दाखवणार, मृगजळ दाखवणार, त्याच्या पाठी त्याला धावायला लावणार की बघ तुला 3-4 वर्ष इकडे मिळेल आणि त्याच्यानंतर सुद्धा काय, त्याच्यानंतर काय नाही. मग 10% आरक्षण देऊ एवढे. मग नेमकी एवढी जर का लाखोच्या संख्येने, करोडोच्या संख्येने ही मुलं जर का आली तर त्यातले 10% म्हणजे नेमके किती मुलं तुम्हाला कामाला येणार? आणि त्याहीपेक्षा भयानक म्हणजे भाडोत्री सैन्य. हा काय प्रकार आहे? मग असंच जर का असेल तर उद्या भाडोत्री राज्यकर्ते पण आणू आपण. टेंडर काढा टेंडर. आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, आम्हाला पंतप्रधान पाहिजे, आम्हाला हे काढा. जो बसेल तुमच्या टेंडरमध्ये आणा. नाहीतरी 5 वर्षाचंच आमचं भाडोत्रीच काम आहे. 5 वर्षानंतर पुन्हा एक्सटेन्शनसाठी आम्हाला लोकांसमोर जावंच लागतं. मग ते सुद्धा 70 वय आपण काढू ना, भाडोत्री ठेवू. हां, जो काही L1 असेल आणि त्याच्याकडनं कारभार
बरं मध्यावधी आलं तर पुन्हा ते आयटम रिओपन होणार, बरोबर ना? तर हे जर का भाडोत्रीच प्रकार असेल तर तुम्ही सगळंच भाडोत्री ठेवा ना, हायर अँड फायर, यूज अँड थ्रो. पण उगाच काहीतरी स्वप्न दाखवायची आणि त्या देशाच्या, ज्याला आपण भावी आधारस्तंभ म्हणतो, युवकांच्या भवितव्याशी आणि जीवनाशी खेळायचं, ही लोक भडकणार नाही तर काय? आणि का नाही त्यांनी भडकायचं? एक तर आम्ही तुम्हाला मत दिलेलं आहे. मी मागे सुद्धा म्हटलेलं आहे की मत 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 म्हणजे काय? मत म्हणजे आयुष्य असतं. नुसतं कोणातरी शिक्का उमटवून आलो, मी दिलं हा तुला मत, तर तसं नाही आहे. मत म्हणजे एक आयुष्य असतं की आयुष्य मी माझं नाही, माझ्या कुटुंबियाचं आयुष्य. कारण तुम्ही पंतप्रधान होणार आहात, तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात, देशाचे आणि राज्याचे तुम्ही राज्यकर्ते होणार आहात. जे काही धोरणं तुम्ही आखणार आहात, ती धोरणं केवळ माझ्यापुरती नाही तर माझ्या कुटुंबियांना आणि माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी चांगली ठरतील, हा विश्वास मला तुमच्यात वाटला, म्हणून आम्ही तुम्हाला मत दिलेलं आहे. मग हे दिल्यानंतर असं जर का होणार असेल की 4-4 वर्षाचं, तर ह्याला काय अर्थ? म्हणजे आपली टर्म असते 5 वर्षाची आणि यांची टर्म 4 वर्षाची. उद्या जर काही सगळी शिकली सवरली त्या ह्याच्यामधली पोरं अंगावर आली तरी झेलणार कोण? झेलणार कोण आहे ना? आणि हा जो काय सगळा कारभार चाललेला आहे, हे सगळं मी तुमच्यासमोर का सांगतोय? उद्याच्या निवडणुकीचा याचा काय संबंध? नक्कीच आहे. कारण उद्याची निवडणूक ही सुद्धा एकतर आमच्यामध्ये फूट पडू शकत नाही दाखवणारी तर आहेतच, त्याच्यामध्ये मला काही चिंता नाहीच. पण तुम्ही देशामध्ये जरी काही केलं तरी महाराष्ट्र हा वेगळा विचार करू शकतो आणि तो महाराष्ट्र वेगळा विचार करून त्यांनी दाखवलेला आहे. हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचं आहे. नुसतं सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, ठीक आहे, पण महाराष्ट्रातली शहाणी जनता जी आहे त्या महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा मात चालत नाही, आम्ही चालू देत नाही, हे सांगण्यासाठी ही उद्याची आणि त्याच्या पुढच्या निवडणूक आहे. आणि सत्तेपुढे जर का शहाणपण चालणार नसेल तर शहाणं व्हायचं तरी कशाला? जा, सगळेजण भाजपमध्ये जा आणि सत्तेचा माज घेऊन जा. किती दिवस चालेल? प्रत्येकाला पर्याय असतो. मला पर्याय नाही असं अजिबात होऊ शकत नाही. प्रत्येकाला पर्याय असतो आणि हा पहिल्या जो काही पर्याय असतो त्याच्यापेक्षा, जसं शेराला 1.25 शेर हा असतोच, म्हणून जो शेर असतो त्याने सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की आज मी शेर आहे पण उद्या कोणतरी 1.25 शेर येणार आहे. उद्या कोणतरी 1.25 शेर येणार आहे. आत्ताचं राजकारण पावशेरचं चाललेलं आहे, कारण तेवढा पुरती वेळ मारून न्यायची. तर हा जो काही सगळा विचार आहे तो विचार शिवसेना देत 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 पुढे चाललेली आहे. म्हणून महाराष्ट्र हे उद्या किंवा काल किती इतरत्र सगळी पेटापेटी झाली तरी महाराष्ट्र का पेटत नाही? कारण महाराष्ट्र जेव्हा पेटतो तेव्हा तो ज्याच्यासाठी पेटतो त्याला जळून खाक केल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राचं पेटणे हे वेगळं असतं. महाराष्ट्राने आजपर्यंत जर का बघितलं, कारण आपल्यात कोणी शिवाजी महाराज तर नाहीच, होऊच शकत नाही. छत्रपती शिवरायाचे मावळे सुद्धा आपण जर का झालो तरी फार मोठं झालं. पण त्याही वेळेला महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे की संपूर्ण हिरवा वरवंटा आपल्या हिंदुस्थानावरती येत असताना त्या वरवंटाच्या चिंधड्या उडवण्याचं एक ऐतिहासिक काम या महाराष्ट्राने केलेलं, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने. आणि आज सुद्धा तीच परंपरा आपण घेऊन चाललेलो आहोत. आणि उद्याची सुद्धा जी काही निवडणूक आहे, झालं राज्यसभेमध्ये दुर्दैवाने एक पराभव झाला, नाहीतर आपला एक चांगला खासदार दुसरा संजय पवार हाच तिकडे आपल्यामध्ये खासदार म्हणून आला असता. ही सगळी शिवसैनिकांची जी काय मोलाची मदत आजपर्यंत झालेली आहे. कोण आहे आता? सचिन अहिर आपल्यामध्ये आलेला चांगला काम करतोय. आमशा पाडवी, तुम्हाला सगळ्यांना ओळख झाली का आमशाची? आमशा गेल्या वेळेला किती निसटला विजय? फक्त 1300. म्हणजे एक 750 मतं इकडे तिकडे झाली असते तर आमशा आज आमदार असता आणि आमशाच्या जागी आज दुसरा कोणतरी उमेदवार असता. पण एवढा कुठे? नंदुरबार. बसा तुम्ही. नंदुरबार तसा मतदारसंघ मी एकदा दोनदा गेलेलो, एकदा सभेला गेलेलो आहे, पण असा एकसंघ असा मतदारसंघच नाही येतो. सगळ्या वाड्या वस्त्या पाड्याचा आदिवासीचा एक तो मतदारसंघ आहे. मग का नाही तो कानाकोपऱ्यातला आवाज आपल्या कानावरती पडला? आज तो कानाकोपऱ्यातला आवाज मी महाराष्ट्राच्या कानावरती टाकतोय. त्याला मत तुम्हाला द्यायचंय. एक आदिवासी आपल्या हक्काचा, आदिवासी सुद्धा आपले बांधव आहेत, एक आदिवासी आवाज जाऊ द्या ना शिवसेनेतनं तिकडे. सचिन अहिर आहे ना, एक आपल्या भारतीय कामगार सेनेत चांगलं काम करतायत. पुणा पिंपरी चिंचवड इकडे संपर्क प्रमुख म्हणून चांगलं काम करतायत. बघितलं मी, नुसतं आंधळेपणाने नाही का त्यांना उमेदवारी दिलेली. गेले 1-2 वर्ष सुद्धा त्यांची टेस्ट घेतलेली आहे, कसा पोरगा आहे, काम करतोय की नाही. आणि उद्या सभागृहात सुद्धा आपल्याला त्याची मदत होईल. असा हा सचिन आणि असा आमशा आहे. तर हे तर आपलेच आहेत.
जसं तुम्ही सगळेजण एक मगाशी मी म्हटलं तुम्ही सुद्धा शिवसैनिकच आहात, रक्ताचं पाणी करून तुम्ही निवडून आलेला आहात, तसंच आमच्यानी सुद्धा केलेलं आहे, सचिनने पण केलेलं आहे आणि शिवसेनेच्या बांधणीसाठी ते आता तयार झालेले आहेत. हे असे जरा नवीन 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 चेहरे आपण पुढे आणतो आहोत आणि हे आणताना मी म्हटलं तसं की देसाई साहेब आहेत आणि रावते साहेब आहेत. त्यांना मी जेव्हा विचारलं, देसाई साहेबांना सुद्धा जरा मी कारण नाही म्हटलं तरी एक वडिलकीच्या नात्याने आदराने या दोघांचाही मान सन्मान ठेवून मला विचारलं. मला दोघांनी सांगितलं हे विचारण्याची आवश्यकताच नाही आहे, तुमचा आदेश, तुमचा निर्णय. आम्ही शिवसैनिक होतो, शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिक राहणार. जी जी जबाबदारी शिवसेना आमच्यावरती सोपवेल ती आम्ही पार पाडू आणि पाडूच. तर हेच आपल्या गेल्या 56 वर्षाचं यश मी म्हणेन. हेच आपल्या 56 वर्षाचं यश आहे की माणसं काही वेळेला तुटतात, दुखावतात, पण मी म्हणेन ती आपली माणसं नसतातच, ती आपल्यात घुसलेली अशीच कोणतरी असतात. पण जी माणसं ज्यांना संधी मिळेल त्या संधीचं सोनं आणि एखाद्या वेळेला ती संधी नाही म्हटलं आणि दुसरी संधी दिली तरी नाराज नव्हता त्या संधीचं सोनं करणं. म्हणूनच शिवसेनेने 56 वर्ष ही सोन्यासारखी 56 वर्ष ही पार पडलेली आहेत. मी पुढील वाटचालीसाठी सुद्धा म्हणजे 56 संजय म्हणाला तसं अब तक 56 पुढचे आणखीन 156 त्याच्या पुढची 256 हे 56 पाढा म्हणत शिवसेना पुढे जाणार आहे. त्या भावी वाटचालीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि दिवसागणिक आपली यशाची कमान ही वाढती राहो ही नुसती प्रार्थना नाही तर त्याच्यासाठी आपले प्रयत्न हे करत राहो अशीच एक आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यामुळे शिवसेनेचा आजचा